व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं गेलंय, ज्यानं गुजरातचं समालोचन केलंय, ज्यानं गोव्यामध्ये समालोचन केलंय आणि ज्यानं अखंड महाराष्ट्रभर देखील समालोचन केलंय, असा आवाज आपण ऐकूयात जयजी भोसले सरांचा. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे. थोडंसं थांबवतोय. सन्माननीय दिलीप भोईर अर्थात छोटम शेठ यांचं या मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये आमचे सर्व मित्र परिवार इथे आलेले आहेत. छोटम शेठचे खंदे समर्थक आणि सन्माननीय आमदार साहेबांचे खंदे समर्थक इथे आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रसाद पाटील आणि मोहिब रोगे या अंपायर सामन्याला सुरुवात होईल. रमाकांत पवार सरांना आपण पाहतो. मिस्टर बिग बॅश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या साथीला या सामन्यामध्ये स्वतः अमित गोलतकर यांना आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रिन्स बोकाडेला आपण पाहत आहोत. मागील मॅच मध्ये दमदार प्रदर्शन ची अपेक्षा होती त्याच्याकडून. पहिल्याच बॉलवरती आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, हा लॅप शॉट होता. स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, ज्याला झाडू शॉट असंही म्हणता येईल, परंतु फटका कनेक्ट झाला नाही. हा बॉल डॉट येतोय. सुरुवात चांगली झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे, जिथे गोलंदाज प्रिन्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 स्टार थर्ड संघ बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल प्रिन्स बोकाडे अगदी वेगानं सुटलेला पाहायला मिळाला. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. यावेळेसचा बॉल फुलर लेनचा बॉलच बाईक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनचे फिल्डर राज पाटील बॉल वरती आलेत. डिरेक्ट हिट केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. काय घडलं या बॉल वरती एक्झॅक्ट पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. फुलर लेनचा बॉल तिथे समोर स्टिअर करण्याचा प्रयत्न, प्रसाद पाटील चांगलं टालाय की काय धाव घेणं ते देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. पण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. राज पाटीलचा हा थ्रो डायरेक्ट लागलाय, नेम लागला, परंतु गेम झाला का? प्रथम दर्शनी तर असंच वाटू लागलं की जवळपास अर्धा कार्यक्रम आटोपलाय. निर्णय काय येतो प्रलंबित आहे अजूनही. आपण पाहतोय खरं तर प्रसाद पाटीलच्या अडचणी वाढल्यात. आता हा प्रश्नचिन्ह उद्भवतो ना की ही धाव इतकी जोखीम घ्यायला हवी होती का? हा प्रश्नचिन्ह सर्वाधिक मोठा उद्भवतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, स्क्रीनवरती आलेला नाही आहे. त्याचीच प्रतीक्षेमध्ये जिथे प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता, जोखीम पत्करली आणि तोटा झालाय की इथून रन्स मिळाली आहे त्याची चर्चा आणि त्याची शहानिशा इथे केली जात असताना पाहायला मिळते. परंतु एक गोष्ट अद्याप अनाकलनीय आहे. 7 स्टार थर्ड संघाचे आघाडीचे बॅटर, कधी जर मोहिब थांबला तर प्रसाद आउट होतोय, प्रसाद थांबला तो मोहिब आउट होत असताना पाहायला मिळालाय. इथे असं काही घडलेलं नाही आहे. अद्याप डिसिजन येणं बाकी आहे, परंतु या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. मागील 3 सामन्यांचा विचार जर का आपण 2 सामन्यांचा विचार केला तर इथेही तशाच अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. पंच शहानिशा इथे करत असताना पाहायला मिळाल्यात. बॅटर आउट आहे, बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला मोठा धक्का. प्रसाद पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. पहिला विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. जय सर, पहिली मॅच आठवावी लागेल जिथे प्रसाद पाटील अशा स्वरूपामध्ये धावपाच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. याही मॅच मध्ये तो विकेट वरती उभं राहणं फार महत्वाचं होतं आणि अशा वेळेला तो धावपाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. प्रिन्स बोकाडेचा पहिला आलेला डॉट बॉल, त्यानंतर सिंगल घेण्याचा प्रयत्न जो मात्र प्रसाद पाटील यांच्या अंगलट येत असताना पाहायला मिळालाय. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला, जिथे पहिला धक्का 7 स्टार थर्ड या संघाला प्राप्त झालेला पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. टीम 7 स्टार थर्ड या संघाच्या माध्यमातून महेश मैदानाच्या आतमध्ये आले. पुढचाच बॉल प्रिन्स. यावेळेसचा बॉल बनाटवे टप्पा पडला. बॉल राईज होत असताना पाहायला मिळाला. बॅटर मोहिब रोगेसाठी हा सरप्राईज देखील राहील. अगदी पुढातला बॉल राईज झाला, उंची प्राप्त केली आणि बॉलला थेट विकेट किपरचा वैध घेतलाय. तिसरा बॉल जयसर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. अद्याप बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. डॉट 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 सातत्याने निर्धाव चेंडू हाताळल्यात. अगदी चांगली गोलंदाजी प्रिन्स. यावेळेला सॉफ्ट हँडने केला होता. केव्हा दिशा दिली आहे, मॅचची दशा बदलेल. आउटफील्ड पास, रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला
गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार Thank you. गाजते प्रीमियर लीग. वेट ऑन वॉचची भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेत असताना मुहिब रोगे पाहायला मिळाला. बघा वेगाचा वापर त्यानं केला. ऑफसाईडच्या दिशेने आलेला बॉल फक्त बॅटचा फ्लो ओपन करत असताना एक चांगल्या दर्जाचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. यावेळेसचा बॉल फुल टॉस दिशा दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगची. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येईल बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालेत. एक थर्ड मॅनला पाहायला मिळाला तर एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. चांगली फटकेबाजी. मुहिब रोगे हा तो बॅटर आहे ना, जर जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावांच्या राशी उभ्या करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मोठी फटकेबाजीसाठी जाणला जातो. लिले या मोठे स्ट्रोक खेळतो आणि आता त्याला थांबावं लागणार आहे आणि धीरोधार्तता ती दाखवावी लागेल. हा बॉल स्लोवरून होता, बाहेर काढला, कट झाला. फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारी, चकित करणारी, अनेक प्रश्न विचारणारी आणि प्रश्नांचा काहूर माजवणारा हा चेंडू इथून पाहायला मिळाला. धावफलकावरती 8 आहेत. 8 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद पहिल्या षटकाच्या अंती. येस, वेगवान गोलंदाजी म्हणजे फक्त वेग नाही तर त्याच्यावरती असणारं कंट्रोल देखील फार महत्वाचं असतं. बघा प्रिन्स बोकाडे पहिल्या 3 बॉलमध्ये चांगल्या कंट्रोलमध्ये तो पाहायला मिळाला, परंतु ज्या वेळेला मुहिबनं पॉईंटच्या दिशेने चौकार खेचला त्यानंतर त्याचं कंट्रोल थोडंसं चुकलं होतं. फुलर लेनचा बॉल राहिला आणि त्यावरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती कमबॅक केला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय 288 मतदारसंघातील सर्वाधिक लोकप्रिय आमदार, दमदार आमदार म्हणून त्यांच्याकडे नेहमी आपण आदराने पाहतोय. महेंद्र शेठ यांना आपण स्क्रीनवरती पाहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ झाला जिथे धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये. खरं तर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान प्रमोदला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये तब्बल विधानसभा आपण पाहिल्या आता 288 आहेत. 192 विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ यांनी यावर्षी आपण पाहिलं ना, घासून नाही तर ठासून आलेलं पाहायला मिळाल्यात. आणि शेठ निश्चितच लय ग्रेट आहेत आमचे आणि ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहत आहोत. 8 धावा धावफलकावरती. एक बॅटर आउट झालाय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. एक्सपिरियन्स गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आहे. असा गोलंदाजी मार्कवरती येतो. अलिबागच्या पेजारीला बिलॉंग करणारा, वयाची 40 ओलांड देखील आजही फिटनेसवरती चांगलं प्रभुत्व ज्याच्याकडे आहे आणि चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून सातत्याने मला मिळाली आहे असा प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे षटक सर्वाधिक महत्वाचे राहणार आहे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. लेफ्ट हँडर बॅटर महेश स्ट्रायकरवरती आहे. बॉल उंच गेला आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुंबईची मिसळ, पुण्याची भेळ आली रे आली. आता महेश पाटीलची वेळ. त्याने टोकला षटकार. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. काय फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल जसा आला तसा बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. पुढचाच बॉल. याही वेळेसचा बॉल अर्बा बाटने खेळण्याचा प्रयत्न जिथे मिडॉनचे फिल्डर वेगानं बॉल वरती असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती धाव घेतली जाणार नाहीये जिथे षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न देत असताना प्रमोद पाटील अनुभवाचा खजिना ज्यांच्या पाठीशी आहे तेच मैदानाच्या आतमध्ये षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न देत असताना पाहायला मिळालेत. ही जमेची बाब आहे. ज्या वेळेला संघाच्या कर्णधारांना हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय तेव्हा चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल फुलर लेनचा आता मिड ऑफचं क्षेत्र आहे. फिल्डर राज पाटील बॉल वरती दसरा पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. षटकारानंतर 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवत असताना पाहायला मिळाल्या. जय सर, चांगली गोलंदाजी प्रमोद पाटील इथून करत असताना पाहायला मिळतोय. आले किती गेले किती उडून गेला सारा भरारा. होणार नाही आणि होणारही नाही असा गोलंदाज त्याचा आहे हा दरारा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हाय बॉल इनसाइड आउट केलाय. डीप बॅकचा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता कव्हर ड्राईव्ह. चौकार. बघ तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1.
एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला महेश यांच्या बॅटमधून. यावेळेसचा बॉल पुढ्यात आहे, जसा आला तसा फेकून दिलाय. माननीय श्री विघ्नेश विजय माळी स्टँड मध्ये हा येतोय भव्य सिक्सर, साधा बा. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हेरबीर दमदार आमदार गाजते प्रीमियर Thank you. लीग. हा खेळाडू आहे ना तो थांबण्याचं नावच घेत नाहीये. मागील काही सामन्यांपासून आपण पाहतोय सातत्याने बॅटिंग करतोय. अद्यापच्या आलेल्या धावा या केवळ चौकाराने आलेल्या आहेत. चौकार आणि षटकार हे सातत्याने पाहायला मिळालेत. हाही बॉल आडवा पाटणं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय टोलेजंग फटकेबाजी, षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, बेटाला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. षटक क्रमांक 3 म्हटलं की चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. आणि त्याही वेळेला इम्पॅक्ट प्लेअरची देखील मैदानाच्या आतमध्ये एंट्री होत असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2चा खेळ पाहायला मिळाला, जिथे 22 धावा अनुभवी गोलंदाज प्रमोद पाटील यांच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती घाणाघाती हल्ले महेश पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावा मैदानाच्या आतमध्ये जमा केलेला पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ झाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 30 अंकावरती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती वेगाचा बेताज बादशाह अलिबाग तालुक्यातून येत असताना ज्या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तोच गोलंदाज प्रिन्स बोकाडे गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती प्रिन्स तयार होत असताना पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला मुहीब रोगे ऑन स्ट्राईकला. रोहाचा स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नावे गावाला बिलॉंग करत असताना चांगल्या दर्जाचा खेळ करणं हे त्याचं काम आहे, परंतु आता दिलशान स्कूप करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या बॉलवरती प्रचंड वेग पाहायला मिळाला. थेट विकेट किपरचा वाईट बॉलला घेतला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. एक चांगला चेंडू इथे इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न. 5 बॉल 8 वरती मुहीब रोगे नॉट आउट बॅटिंग करतोय. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. 5 बॉलमध्ये 10 धावा इथून बनवायच्या आहेत आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मुहीब रोगे सध्या घडीला स्ट्रायकर इंडला. पुढचा बॉल प्रिन्स. हा चेंडू राऊंड द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट मारलाय आणि ग्रेट मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्यांचा ठेवी माना, करी Thank you. सर्वांचे समाधान. या वेळेला प्रिन्स बोकाडेला लेकट करायचं होतं, परंतु दिशा चुकली. पुढ्यात बॉल आला आणि जसा आला तसा मुहीब रोगेनं स्टँड मध्ये पाठवलंय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेसचा बॉल वेगावरती विश्वास दाखवला, परंतु बॅकफुटला गेले स्टिअर करण्याचा प्रयत्न, जिथे पॉइंटचे फिल्डर 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलवरती असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळालं, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 37 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 3 मध्ये 7 आल्या, 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. अद्याप आपण पाहिलं तर हे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि इथे 10ची जो काही आवश्यकता आहे, ज्या पद्धतीने मुहिमने 3 मध्ये 7 तर बनवला, पुढच्या 3 मध्ये 3 बनवण्यासाठी महेश पाटीलला स्ट्रायकर एंडवरती आणलंय. 6 बॉल 22 तो बॅटिंग करतोय. 7 बॉल 15 मुहीब रोगे. पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे. थँक्यू सो मच जय सर. थोडंसं थांबवतोय. प्रत्येक षटकारासाठी वीर दळवी यांच्याकडून 1000 रुपये आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. क्या बात आहे. दोन्ही खेळाडू आता मात्र एकामेकावरती ठेवलेला विश्वास. संगम मताने शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की धाव बनली जाऊ शकते आणि त्यासाठी महेश पाटील वेगाने धावला. आपल्या पार्टनरवरती त्याने ठेवलेला विश्वास. सिंगल आली आहे. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात ते एकंदरीत 38. 2ची अजूनही आवश्यकता आहे. पुढच्या 2 बॉलमध्ये जर बनवल्या तर 5 प्लस होणार आहेत आणि नाही बनवल्या तर 5 मायनस होतील. पुढचा सामना जो सुपर 16 मधला पहिला सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सिया वॉरियर्स नागाव आणि त्याच्या अगेन्स्ट SD ग्रुप चेंडरे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच थोड्या वेळामध्ये खेळली जाईल. मुहीब सॉफ्ट हँड येतोय. सिंगल इथूनही अर्जित करण्याचा प्रयत्न झालाय.
काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे आणि सातत्याने ही चिकी सिंगल अर्जित करण्यात आल्यात. आता एक बॉल मध्ये एक धाव कंपल्सरी बनवायची आहेत, नाहीतर 5 मायनस होतील. येस, चांगल्या दर्जाचा खेळ या षटकामध्ये प्रिन्स बोकाड्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळाला. जसा मुहीबच्या बॅटमधून मोठा फटका आला तसा त्यानं सिंगल डबलवरती जास्तीचं लक्ष केंद्रित केलं, कारण की त्याला माहिती आहे की या मॅचमध्ये या षटकामध्ये धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे तर 5 धावा आपल्याला बोनस स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि अशा वेळेला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही आहे. त्या धावा आल्यानंतर मोठ्या फटक्याची इक्वल अगदी होत असताना पाहायला मिळणार आहे. आता मात्र एका बॉलचा खेळ बाकी आणि चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. मॅच रंगतीये. प्रिन्स बोकाडेच्या विरोधामध्ये महेश हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळणार आहे, जो 7 बॉलमध्ये 23 वरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळाला आहे. प्रिन्स तयार. स्लोवर वन बाची कडा, विकेट किपर पोहोचले. धावबाची नामी संधी आहे. काय घडेल या बॉल वरती पाहणं महत्वाचं राहणार आहे. यस, DRS चा कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी. काय घडेल. चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी जयेश सर एक बॉल मध्ये एकाची आवश्यकता होती. बॅटची कडा घेतली, विकेट किपर आले. धावबादसाठी प्रयत्न त्यानं केलाय. पहा, त्याला ठाऊक आहे मोहिबला आपला कार्यक्रम झालाय. तो अर्ध्या डगाऊटकडे निघालेला आहे, कारण त्याला ठाऊक आहे आपल्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि इथे आवश्यकता होती का. मागील 2 बॉलवरती सिंगलचा कार्यक्रम का केला इथे प्रश्न येतो, कारण डबललाही प्रयत्न करायला हवा होता. तसं काही केलं नाही आणि म्हणून की काय इथे अडचणी वाढल्यात. 5 मायनस होतील, बॅटर आउट होईल, सर्व काही घडेल आणि अडचणी आपल्या संघाच्या वाढतील जर का इथून बॅटर आउट दिला गेला तर. हो, विकेट आली आहे. बॅटर होतोय मुहीब रोगे आउट. धक्का लागला दुसरा आणि 5 धावा इथून होतील मायनस. मोठी विकेट. चांगल्या दर्जाचा खेळ मुहीब रोगे यांच्या बॅटमधून पाहायला मिळत होता आणि अशा वेळेला धावपाच्या स्वरूपामध्ये तो बाद होत असताना पाहायला मिळालाय. 18 बॉलचा खेळ झालाय, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे तब्बल 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या, ज्यामधून आपण 5 धावा मायनस करूया. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 34 अंकावरती. 18 बॉलचा खेळ आणि 34 धावा धावफलकावरती. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मुहीब रोगे सारखा एक महत्वाचा बॅटर बाद झालाय. त्यानंतर नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. टीम 7 स्टार थर्ड या संघाच्या. येस, यानंतर जयेश सर सुपर 16चा थरार चालू होणार आहे आणि त्यामध्ये पहिला सामना असणार आहे सिया वॉरियर्स नागाव विरुद्ध SD ग्रुप चेंड्रे. RB कन्स्ट्रक्शन जिराड विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स कामारले. त्यानंतर आयुष कोंडे 11 थेरोंडा विरुद्ध स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली. आणि शाबीर आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स विरुद्ध अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. हे 4 सामने सुपर 16चे आज या रात्रीमध्ये होणार आहेत. सुपर 16चा थरार, लीग स्टेजचा हा अंतिम दिवस आणि रात्र आणि त्यामध्ये आजचा दिवस आणि रात्र ही दुमदुमून निघणार यात तीळ मात्र शंका नाहीये. रसिक प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मुख्य मंचावर पाहतोय आपण. हे सर्व दळवी कुटुंब, अर्थातच जुईलीताई आहेत, त्यांचे मिस्टर विशाल जुईकर आहेत. मानसीताई दळवी या मॅचकडे अगदी बारकाईने लक्ष देत आहेत, कारण स्वतः टीम स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्या हृदयाचे ठोके इतके वाढलेत की पहिला सामना हरल्यानंतर दुसरा सामना जिंकला आम्ही आणि त्याच आत्मविश्वासाने ही सामना आम्ही जिंकणार हा त्यांचा विश्वास खेळाडू मैदानामध्ये सार्थ ठरवण्यासाठी मैदानामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला, जिथे मात्र पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. मुहीब रोगे नुकताच आउट होत असताना पाहायला मिळालाय. 8 बॉल 16 धावांची इनिंग त्याने साकारली. आणखीन एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. इनॅट नंबर 4 विनोद वाटकरे. अनुभवाची शिदोरी त्याच्याही पाठीशी आहे. गेले अनेक वर्ष या खेळाडूने खेळ चांगला केलेला आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. लढावं तर लागणार आहे तुम्हाला, हार मानता कामाने. पुढचे 2 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. व्यासपीठ आणि 7 स्टार या 7 महिलांना तुम्ही पाहताय, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा संघ खेळतोय. 7 रणरागिणी आहे, त्यामध्ये मला वाटतं एक कमी पाहायला मिळालं. निश्चितपणे मानसीताई दळवी आहेत, त्यामध्ये मोहिनीताई शिरसेकर आहेत, मोहिनी पाटीलताई आहेत, प्रमिलाताई शेळके आहेत, विद्याताई सानकर आहेत, विभाताई दळवी आहेत, सारिका पाटीलताई या आहेत या 7 रणरागिणी आणि त्यांचा हा 7 स्टार थर्ड संघ. क्या बात आहे. नावही
त्या दर्जाचं पाहायला मिळते 7 स्टार. आणि थळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॅटिंग चालू आहे पाटील मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला पहिला बॉल. उजव्या यशीच्या बाहेर जास्तीचा दुरून जाणारा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय निशांत पाटील, रफ्तारचा राजा. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. येस डेफिनेटली पहिलाच बॉल वेगानं तो सुटला होता आणि अशा वेळेला पहिलाच बॉल वरती निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. यावेळेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे लॉंग ऑफचे फिल्डर वेगानं बॉल वरती आले. दुसरी धावेसाठी बॅटर परतलेत. आता अंगलट देखील येते असताना पाहायला मिळाला. विकेटचा पतंग, आणखीन एक धक्का धावबादच्या स्वरूपामध्ये, आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. हैदराटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार थँक्यू डीजे, थँक्यू. कालिदास मंडप डेकोरेटर्स चिरंजीव कालिदास भिंगारे त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. अडचणी वाढल्यात फलंदाजाच्या. इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. निर्णय प्रलंबित आहे, परंतु एका बाजूला जर का तुम्ही विचार केला ना किशोरजी कोकरे, तर हा तिसरा बॅटर राहणार आहे ज्याला गोलंदाजाने आउट केलेलं नाहीये. कोणताही फलंदाज आतापर्यंत गोलंदाजांना कौशल्यावरती आउट केलेलं नाही. जे बाद झालेत ना स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलीये. 2 तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. तिसऱ्याच्या अडचणी वाढल्यात. या निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन काय येतो आपण पाहूयात. विनोद वाटकरे आणि त्याच वेळेला महेश पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. अजून निर्णय प्रलंबित आहे. खरं तर या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. तुमच्या सिंगल आणि डबलला तुम्ही प्राधान्य जरूर देता, परंतु त्याच वेळेला आपले विकेट साबूत ठेवणं ही गोष्ट देखील सर्वाधिक महत्वाची राहते. ते करता आलेलं नाही आहे या संघाला. 7 स्टार थळ संघाला एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेलं पाहायला मिळालं. अडचणी त्याच कारणास्तव संघाच्या वाढल्यात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर क्रिएट होतोय. पाटील एकटाच लढतो मैदानाच्या आतमध्ये. पाटील लढवय्येच असतात आणि तो पाटील मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहायला मिळालाय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण बॅनर्स तुम्ही पाहत आहात. आज श्री समर्थ इन्फोग्राफी यांच्या माध्यमातून हे बॅनर्स जे काही आज या संपूर्ण या मैदानाला पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे श्री समर्थ त्यांचे आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. हाय क्वालिटीचे या प्रिंटिंग आज मात्र पाहायला मिळाली आहे. आज या संपूर्ण मैदानाचा जर का आपण बॅनर्स पाहिले, एक चांगली थीम पाहायला मिळाली आहे. चहू बाजूला पर्पल कलरची तुम्ही थीम पाहतात. हे एका दिवसाचं आयोजन नाही आहे. गेले 2 महिन्याच्या पाठीमागे हा कठीण परिश्रम राहिला आहे. नयन जिथे मात्र आपण पाहिलं ना, नंदनजी घरत यांनी अनेक रील अशा आणल्या होत्या ज्या मात्र आपण पाहिल्या होत्या. अंकुजी पाटील यांना आपण मैदानावरती पाहिलं. स्वतः आदरणीय महेंद्रचे दळवी साहेब यांना आपण गेले 1 महिन्यापासून या मैदानावरती पाहतोय. आणि तदनंतर हा शामियाना उभा राहिला आहे. असं ते एका दिवसामध्ये झालेलं नाही आहे. आणि आवर्जून आमच्या रणरागिणी खरं तर आदितीताई दळवी यांचं नाव आवर्जून घ्यायला हवं. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्येही देखील त्यांचे या ठिकाणी आगमन झालं. इथे हे मैदान कसं उभारलं जायला हवं, आयोजकांनी कसं कामकाज केलं पाहिजे, ऑल इज वेल असं आयोजन द मॅनेजमेंट कोणी केलं असेल ना, त्याच्या पाठीमागे खरं तर आपण पाहिलं आदितीताई दळवी यांचा सर्वाधिक मोठा हातभार राहिलाय. 34ला 2 आहे. डिसिजन पेंडिंग आहे अंपायर्स. चला त्वरित निर्णय येऊ द्यात. आणि बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मोठा धक्का लागलाय. मॅचची गोल्डन विकेट महेश पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. वीरनाथ बाच्या लाडो बोटे हे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. बघा जयसर, या डावामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. पहिल्या 12 बॉलमध्ये कोणत्याही स्वरूपाची सिंगल डबल आली नव्हती. फक्त षटकार चौकाराच्या धावा आल्या. त्यानंतर आणखीन एक उलटफेर पाहायला मिळाला. जेवढे बॅटर बाद झाले तेवढे धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाले होते. तिसरा धक्का बसलाय धावबाच्या स्वरूपामध्ये 7 स्टार थळ या संघाला. नवीन आलेल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम, एक महत्वाचा खेळाडू, किंबहुना मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू, मॅचमध्ये पलटवार आणणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना विक्रम आपल्याला पाहायला मिळालाय. नावाप्रमाणे आता या मॅचमध्ये 7 स्टार थळ या संघासाठी विक्रम करावे लागतील. विनोद हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांना 7 आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं विक्रमला देखील द्यावी लागणार आहे. पुढचाच बॉल निशांत. यावेळेचा बॉल दिशेवरती भरकटले. काय
घडलं या वेळेला मैदानाच्या आतमध्ये. बॉल वाईट नंतर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. प्रीमियर लीग भरली पडते 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे Thank you. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आता लग्न सराई चालू आहे आणि निशांत पाटीलने हा 5 धावांचा आहेर केलाय. व्हाईट बॉल आणि त्यावरती चौकार, एकंदरीत धावफलकावरती बनल्यात. त्याच्या 40 धावा ज्या 5 मायनस झाल्या होत्या ना ते इथे मिळाल्या. शुभमजी असंच म्हणावं लागेल, कारण हे 5 फ्री स्कोर कार्डवरती 40ला 3. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. विक्रम तळे स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. विक्रमाला गवसनी घालणारे फटकेबाजी करावी लागेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. वाईडीस लॉंग ऑन होऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 41. आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. विनोद वाटकर आणि विक्रम थळे यांना धावा गोळा करावा लागतील. खरं तर एक माइल स्टोन आपण म्हणतो ना, जो सेट करणं गरजेचं आहे. अद्याप या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 62-63 धावा आजच्या रात्रीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये या जास्तीच्या हायएस्ट आहेत. आणि एक मोठा टोटल जर का तुम्हाला 70-75 तुम्ही गाठली तर एक मोठा माइल स्टोन म्हणता येईल, एक मोठी अचिव्हमेंट राहील. पुढचा बॉल लोअर फुलटो यावेळेला बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ट्रॅव्हल झालाय तिथे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. पुन्हा एकदा एकेरी धाव. 42ला 3 आहेत. 42 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. यस 42 बनवल्या गेल्या. निशांचं हे षटक चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. बघा 4 बॉल त्यांना हाताळले. 8 धावा तो खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तो चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. यावेळेसचा बॉल फ्लिक केलाय. बॅटची कडा घेत असताना बॉल फाईनली क्लिअर येतोय. आणखीन एक दमदार, शानदार, रुबाबदार चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. काय बॅटिंग चालू आहे पहा. विनोद वाटकरे मागील मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकला होता. मॅच संपवली होती. इथे त्याच दमकम आणि त्याच इराद्याने तो आलाय. मागील मॅचचं कंटिन्युएशन त्याचं इथे पाहायला मिळत आहे. चौकार आलाय. निशू थोडासा महागडा राहिला. अद्याप 12 धावा त्याने 5 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत. 46ला 3. जिथे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू राहिला. शेष फटका येईल का विशेष. आई बॉल उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांनी दोन्ही हात केलेत जमिनीला समांतर. चेंडू आला अवांतर. शाहरुख खानच्या अंदाजामध्ये इथून सांगितलंय पंतांनी हा व्हाईट बॉल आहे. अवांतरी धावा येत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल, पुढ्यातला बॉल ऑन द राईज खेळले. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय महत्वाच्या क्षणाला दमदार षटकार. थँक्यू सो मच जय सर. पण आपण सर्व गोष्टींची चर्चा केली, परंतु ही विकेट, ही जी नॅचरल विकेट बनवलेली आहे, मातीची विकेट बनवलेली आहे. अलिबाग तालुक्यामधील सर्वात मोठ्या 4 लीग झाल्यात आणि त्यापैकी 3 लीगमध्ये त्यांनी मातीची विकेट बनवलेली असे. तिनविरा गावचे मनोज दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. काय जबरदस्त विकेट आहे. जय सर, आपण जर विकेटच्या जवळ गेलो ना तर एकही खड्डा नाही आहे त्या विकेटला आणि जबरदस्त विकेट बनवलेली आहे, जी गोलंदाजांसाठी सुद्धा उपयुक्त ठरलेली आहे. आणि त्याच वेळेला अर्थातच फलंदाजांसाठी तिनविरा गावचे मनोज दादा आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी बनवलेली ही मातीची विकेट काय जबरदस्त विकेट आहे. खेळपट्टीची प्रशंसा प्रत्येकाने केलेली पाहायला मिळाली. मनोज दादांच्या कार्याला एक हक्काचा, मानाचा आणि आदराचा सलाम आहे. ही खेळपट्टी त्यांनी बनवली आहे, ज्या खेळपट्टीवरती आपण जी काही खेळाडूंनी स्वप्न पाहिले आहेत ना, हे स्वप्न साकार होत असताना, सत्यामध्ये उतरत असताना पाहायला मिळाले आहेत. तयार व्हा एका रोमांचकारी अनुभवाला, जिथे लिहिल्या जाणाऱ्या अनेक कथा आणि गाथा ज्या असतील आशा आणि अपेक्षांच्या ओझ्यांवरती. निर्भर यावेळेचा बॉल आडवा बाटने विक्रम तळे त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुल केला. पॉवरफुल होता आणि चेंडूला गुल करणारा हा दर्जेदार षटकार. जनमनात त्याची हवा. थँक्यू. काय फटका खेचला होता हा ट्रॅकर बॉल. त्यावरती हल्ला बॉल करत असताना पुलचा फटका. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल करत असताना बॅटर पाहायला मिळालेत. यशच्या विरोधामध्ये पहिला षटकार. यावेळेसचा बॉल फुल्लर रेंजचा राहिला होता, जिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटर विक्रमचा.
जिथे या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेलं, जिथे धावफलकावरती धावसंख्या 60 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 60 उलांडली आहे असंच म्हणावं लागेल. 60 तर बनल्यात, इथून धावा येऊ लागल्यात. 60ला 3 आहेत. रन चांगले बनलेले पाहायला मिळाले आहेत. एकंदरीत अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 7 आल्यात. यश वेळे थोडासा महागडा राहिलाय. यावेळेचा बॉल आणखीन एक रडार मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा. थँक्यू सो मच. थोडंसं थांबवते कॉमेंट्री बॉक्सला, सॉरी फॉर दॅट. परंतु आजारानंतर कमबॅक कसं असावं हे आणि याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये विनोद वाटकरे पेश करतोय. जयेश सर, नाही दर्जेदार बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे त्याच्या माध्यमातून. आज विनोद वाटकरे खरं तर 4 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आजारामधून कमबॅक कसं केलं त्याने डाकून दिलंय. वाघ जखमी झाला ना तरी आयुष्याला कंटाळत नाही, पुन्हा येतो ती दहशत आणि तोच दरारा घेऊन. त्याचा दरारा पहा. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका फसला. एक्सा कबरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, दूर राहिला, रन्स मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुढच्याच बॉलवरती विनोद वाटकरेच्या बॅटमधून चौकार. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. थँक्यू. लगातार तिसरा सामना खेळतोय. बॅटर नॉट आउट आहे विनोद वाटकरे. 21 वरती तो नॉट आउट. 70 धावा धावफलकावरती बनल्यात. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. आता विनोद वाटकरे समोर गोलंदाजी पडू लागली आहे फिकी. हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय. हा नो बॉल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हा नो बॉल अँड फ्री हिट. जयेश सर, विनोद वाटकरे आहे की विनोद वाट लावे आहे? कारण काय जबरदस्त वाट लावणारी फलंदाजी केलेली आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय. 32 वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा फ्रीडच्या बॉलवरती हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न, बॉल उंच हवेमध्ये. फ्रीडच्या बॉलवरती झेलबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळणार नाहीये. अशाही वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 73 अंकावरती पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं होतं. बॉल उंच हवेमध्ये पाहायला मिळाला, फिल्डर बॉलच्या खाली आले, झेल तर टिपला, परंतु फ्रीडच्या बॉलवरती विकेट तुम्हाला मिळणार नाहीये. 2 आल्या, 73 वरती धावसंख्या पाहायला मिळाली. या षटकातील किंबहुना या डावातील हा शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. विक्रम थळे आणि त्याच्या साथीला विनोद, हे 2 बॅटर चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल स्लोवर 1 पिक केलाय. बॉल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक हल्ला, बॉल डीप मिड विकेट मध्ये, बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील चा येतोय हा षटकार. होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. विनोद वाटकरेची बॅटिंग आवडली असेल ना, क्रिकेट रसिको टाळ्या द्या त्याच्यासाठी. काय बॅटिंग केली आहे अफलातून. 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळालाय. 79 धावा धावफलकावरती आहेत आणि 80 धावसंख्येचं सर्वाधिक मोठी टोटल आजच्या दिवस रात्रीतील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विनोद वाटकरेने बॅटिंग केली नाही आजच्या दिवस रात्रीमध्ये. तो नॉट आउट राहिला मागील 3 मॅच मध्ये. मिस्टर नॉट आउट. हॅलो. मुख्य मंचावर नवेदर बेली गावचे सरपंच आणि त्याचबरोबर विश्वनाथ गावंड आणि हे सरपंच आहेत आणि नितीन दादा आलेले आहेत. सन्माननीय दमदार आमदार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी, इतकं जबरदस्त आयोजन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही संपूर्ण टीम इथे आलेली आहे आणि त्यांचं स्वागत या मुख्य मंचावर होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने सुपर 16चा टॉस होणार आहे. सो त्यासाठी सुद्धा दोनही टीम कॅप्टन्स उपस्थित व्हायचं आहे. सो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊयात. हा सामना सुरू होण्यापूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. मुख्य मंचावर हा मानसन्मान सोहळा या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक धनराशीची ही स्पर्धा, म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा इतकं बक्षीस नव्हतं तितकं बक्षीस अलिबाग मुरुड रोहा मर्यादित या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आहे. आणि
हेच आयोजन पाहण्यासाठी सर्व मान्यवर मंडळी इथे आलेली आहे आणि सन्माननीय दमदार आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांना धन्यवाद सुद्धा म्हणतात की तुम्ही खेळाडूंना इतका मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत जिथे 2 संघ एकमेकांच्या सोबत भिडणार आहेत. त्यापैकी एक संघ म्हणजे सिया वॉरियर्स नागाव आणि दुसरा संघ म्हणजे SD ग्रुप चेंढरे. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. मी विशाल दादा जुईकर यांना मी विनंती करतोय या सुपर 16च्या पहिल्या धमाक्याचा टॉस करण्यासाठी. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर मी लीग. सन्माननीय अशोक पाटील सरांना सुद्धा मी विनंती करतोय. विशालजी जुईकर तुम्हाला मी विनंती करतोय या सुपर 16च्या पहिल्या धमाक्याचा टॉस करण्यासाठी या मंचाच्या समोर यायचं आहे. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आणि सुपर 16चा हा थरार सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावर स्वागत होत असताना होणार नाही असं नियोजन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. येस, एका बाजूला सिया वॉरियर्स नागाव आणि दुसऱ्या बाजूला SD ग्रुप चेंढरे. सो मुख्य मंचावरचं आपण या ठिकाणी अर्थातच निश्चितपणे हा स्वागत सोहळा संपल्यानंतर आपण या टॉसला सुपर 16 साठी अलिबागकर, रोहेकर, मुरुडकर तयार आहात ना? आवाज येऊ द्या, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोनही संघांसाठी. अलिबागकर, मुरुडकर, रोहेकर, वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आस्वाद घेताय ना? घ्यायलाच हवा मित्रांनो, कारण अलिबाग मुरुड रोहामध्ये असं कधीच घडलं नाही. त्या उलट मी म्हणेन रायगड जिल्ह्यामध्ये असं कधीच घडलं नाही. इतकी धनराशीची ही स्पर्धा आणि त्यामधील सुपर 16चा थरार या नंतरच्या सामन्यांपासून सुरू होणार आहे. एका बाजूला अजय चौलकर, दुसऱ्या बाजूला आदर्श पाटील, वन ऑफ द टॅलेंटेड प्लेअर, बोथ प्लेअर आहेत आणि त्यांच्यामध्ये ही चुरस आहे. मी विशालजी जुईकर यांना मी विनंती करतोय की टॉस तुम्ही करायचं आहे. कॉल करणार आहेत सिया वॉरियर्स. हेड कॉल केलाय आणि टेल आलाय. SD ग्रुप चेंढरे हा संघ टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? बॅटिंग करू. थँक्यू सो मच. जास्त काही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार नाही आहोत. एक आगळा वेगळा डिसिजन. SD ग्रुप चेंढरे या संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका, सुपर 16चा अजून एक संघ आपल्याला मिळणार आहे. तुर्ताच वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू सो मच. धन्यवाद. अलीबाग एक्सप्रेस गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद, घुटना टेक, तमाशा देख, डब्बे में डब्बा, डब्बे में केक और इस बार राज पाटिल ने बतलाया कि ये छक्का देख. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्यांची करतो सेवा. कामाचा पक्का हुकुम एक, कामाचा पक्का हुकुम एक, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. थँक्यू सो मच. कलारंग मंडळाची ही संपूर्ण टीम इथे आलेली आहे आणि यांचं स्वागत सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. जबरदस्त आर्टिस्ट म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी मानसन्मान या ठिकाणी होत असताना आपण मुख्य मंचावर पाहतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हल्ला हल्ला बोल केला जातोय सुमेध पत्रे सारख्या धारदार गोलंदाजावर. पहिल्या 2 चेंडूंवर 2 अप्रतिम स्ट्रोक्स बघायला मिळालेले आहेत. फलंदाज राज पाटील, मॅन फ्रॉम सुरई तालुका मुरुड. पहिल्या 2 चेंडूंवर आणि क्षेत्र कोणतं तर तेच डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये दोन्ही चेंडूंवर अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 10 धावा धावफलकावर लागलेले. थँक्यू सो मच. गावदेवी
रामनाथ क्रिकेट क्लब इथे आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचा योग्य तो मान सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. ओव्हर टू यू. तो फिर से एक बार पहली गेंद पर षटकार, दूसरी गेंद पर चौकार आने के बाद कमबैक करना होगा. अलीबाग एक्सप्रेस के ऊपर दबाव डाला है पावर प्ले की ओर में यहाँ पर रनों की प्राप्ति करते हुए, क्योंकि यहाँ पर एक बड़ा टारगेट सेट किया है. 80 रनों का जो टारगेट है उसे डिपेंड करने के लिए कोशिश करनी होगी. यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. राज पाटिल आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए, पर अलीबाग एक्सप्रेस रफ्तार का सौदागर पिछले मैच में जिस गेंदबाज ने काफी प्रभावित गेंदबाजी की थी वही गेंदबाज स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए. राज पाटिल इस बार मिडल की दिशा में खेल दिया, फील्डर है 30 यार्ड सर्कल के अंदर अच्छी फील्डिंग और जरूर यहां पर 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है. स्कोर कार्ड पर 11 रन पहला और प्रगति पर. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे विरुद्ध 7 स्टार स्थळ या दोन संघांमध्ये अति महत्त्वाची लढत चालू आहे आणि या दोन महत्त्वाच्या लढतींमधून जो जिंकेल तो सुपर 16 मध्ये पोहोचणार आहे आणि दुसऱ्या संघाला मात्र पुढची स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे. आणि पहिलं प्रथम फलंदाजी करत असताना सुमेध पत्रे यांच्या 7 स्टार स्थळ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 79 धावा जमवलेल्या आहेत आणि 80 धावांचं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. आणि 80 धावांचं लक्ष गाठण्याकरिता संघाची सलामीची जोडी राज पाटील आणि त्याचा साथीदार निमिष, ही जोडी मैदानात आलेली निमिष पाटील पहिल्याच 2 चेंडूंवर 10 धावा प्राप्त केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. 11 धावा पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झाल्यावर. पुढच्या चेंडूवर अतिशय चांगला देखणा कवड ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, आणखी एक बहारदार रुबाबदार चौकार. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. रुपयाचा आणून निधी आणली विकास कामाला गती. अलिबाग मुरुड रोह्यामध्ये धक्का लागू आमच्या कोणी नादी. थैंक यू डीजे मास्टर. इस बार कम बैक करना होगा क्योंकि खाई तर तुपाशी नहीं तो रुपाशी, यही स्लोगन ये दोनों बैटर. छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह. 15 रन स्कोर कार्ड पर 4 गेंदें हो चुके पहले पावर प्ले की ओर में. रफ्तार का सौदागर इस गेंदबाज के ऊपर काउंटर अटैक करते हुए शानदार गेंदबाजी, काबिलियत गेंदबाजी करते हुए, पर इस बार बल्लेबाज निमिष पाटिल. इस बार अच्छी गेंद और पॉइंट की दिशा में मेरी नजर लग गई. विनोद वाडकर है वहां पर फील्डर थे, कोई गलती की गुंजाइश नहीं. और इस बार विकेट का पतन 13 का फुल 17 की माला. झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, जनमनात त्याची हवा. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा. महेंद्र शेठच आमदार हवा. अतिशय चांगला हल्ला बोल झाला होता सुमेधवर, परंतु त्याने स्वतःला चांगलं कमबॅक करून दिलं. निमिष सारख्या महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. निमिष एक हल्ला बोल करणारा फलंदाज आहे. स्मरणिका नौकार संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. आज त्याला लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघामध्ये वर्णी लागली. चांगली सुरुवात करून दिली होती त्याने आपल्या संघासाठी, परंतु त्याला दुर्भाग्यवश बाद होऊन तंबूत परतावं लागते. सुमेध एक विकेट प्राप्त करतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना पहिल्यांदाच सुमेधला थोडासा मार पडलेला आहे. 15 धावांचं त्याचं षटक या आजच्या या स्पर्धेमधील पहिलं षटक थोडंसं 15 धावा खर्च करणारा ठरलेला आहे. परंतु नेव्हर माइंड अतिशय चांगली गोलंदाजी त्याने या स्पर्धेमध्ये आपण त्याच्या माध्यमातून बघितली होती. पहिल्या मागच्या मॅचमध्ये तर 7 धावांचं त्याने 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि त्याच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्राप्त झाला होता. 1 डाऊन बॅटर स्वतः मैदानात येतोय संघाचा तारणहार कर्णधार रोशन पाटील. मला वाटलं होतं की 5वा गोलंदाज म्हणून रोशन स्वतः गोलंदाजीला येईल, परंतु त्याने दुसऱ्या आपल्या गोलंदाजांवर विश्वास दाखवला, परंतु थोडासा मार पडला त्यांना. परंतु नो प्रॉब्लेम, रोशन फलंदाजीला बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. सुमेध स्वतःचं कमबॅक चांगलं करतोय. आता कशा पद्धतीचा हा शेवटचा चेंडू हाताळेल. इस बार रोशन पाटिल अपने पैविलियन की तरफ से सेट होकर आ गए और इस बार आओ देखा जाता हो. एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी चीन टपाक डमडम सीमा रेखा के पार. लॉफ्टेड षटकार. लोणारेच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार
दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 80 धावांना अतिशय जबरदस्त असं प्रत्युत्तर केलेलं आहे लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाने. सुमेधवर हल्ला बोल केलेला आहे. त्याने अगोदर इंटरव्हल जेव्हा झाला तेव्हा त्याने कदाचित विचार केला असा आपण फलंदाजाचा जो त्याचा मेन बॉलर आहे सरदार आहे, सरदारावरच हल्ला बोल करूया आणि तशा पद्धतीने प्रत्येक फलंदाज जो येतोय तो मोठे स्ट्रोक्स लगावतोय. अशा पद्धतीने सुमेध पत्रेच्या गोलंदाजीवर त्याने तब्बल 21 धावा जमा केलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. यस, पिछले मैच में जिन्होंने खराब गेंदबाजी की उसी गेंदबाज के ऊपर विश्वास दिखलाया है. अलीबाग इनकी जानिब से गेंदबाजी करेंगे अजय तेजू पवार. थँक्यू सबसे सो मच. मुख्य मंचावर अलिबाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सिद्धू पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यांचा मानसन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय दमदार आमदार साहेबांना करतोय. जनतेचे प्रश्न नेहमी सोडवण्यासाठी सिद्धू पाटील जाणले जातात आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांवर विशेष प्रेम आहे आणि त्याच्या कामामधून आमदार साहेबांचं प्रेम आणि ती आपुलकी निश्चितपणे नेहमी दिसत असते. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सिद्धू पाटील आणि त्यांची सर्व यंगस्टार टीम इथे आलेली आहे. सो थँक्यू सो मच. आणि आमदार साहेबांना मी विनंती करतोय या ग्रुपचं तुम्ही स्वागत करायचं आहे. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. अजय पवार दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक, स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. 21 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, तू घेणार की मी घेणार. शेवटी प्रसादने अतिशय चांगल्या पद्धतीने जज केलं आणि अप्रतिम असा झेल घेतलाय महत्वपूर्ण फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवले ते एक नंबर, बक्षीस ठेवले ते एक नंबर. थैंक यू डीजे मास्टर. जैसी विकेट गई वैसे माधुरी भाभी के हीरो शैलेश वर्तक खुश होते हुए और शानदार तालियों की बौछार उन्हें होती हुई, क्योंकि राज पाटिल जैसे बल्लेबाज की बड़ी विकेट प्राप्त की है गेंदबाज अजय पवार ने. शैलेश वर्तक हा मॅनेजर आहे त्या संघाचा आणि पाठीराखात आहे, परंतु मॅनेजर आहे त्याच्यामुळे तो नक्कीच खुश झालेला आहे. परंतु मी विश्लेषण करत होतो, सुमेध पत्रेला 21 धावा पडल्या. मागच्या 2 मॅचमध्ये टोटल त्याने 4 षटकांची गोलंदाजी केली आणि त्या 4 षटकांमध्ये त्याने फक्त 21 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये त्याला पहिल्याच षटकामध्ये तब्बल 21 धावा पडल्यात. म्हणजे हे महागडं षटक ठरलं होतं, परंतु त्यावर चांगलं कमबॅक करून देतोय तो म्हणजे अजय पवार, ज्याने पहिल्या चेंडूवर अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू राज पाटील याने या स्पर्धेमध्ये दोन्ही मॅचमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती, त्याला माघारी पाठवलाय. बॅकफुटवर पाठवलेलं आहे ते लोणारे संघाला, लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाला. परंतु नवीन बॅटर मैदानात येतोय प्रशांत जायनाकवा, आणखी एक घणानाती फलंदाज. मी मगाशीच म्हटलं होतं की अलिबाग तालुक्यामधील किंवा आपल्या ह्या अलिबाग रेवस पट्ट्यातील सर्वोत्कृष्ट पॉवर प्लेचा खेळाडू कोण, तर प्रशांत जायनाकवा. आणि त्याला आज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. बघूया ही जोडी, ही अतिशय योग्य जोडी आहे. दोघांची उंची सुद्धा सेम आहे फलंदाजांची. बघूया कशा पद्धतीने खेळतील. यस, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते. और पहली गेंद पर अजय पवार ने यहाँ पर रास्ता मुकम्मल किया, विकेट प्राप्त की. दूसरी गेंद डालने के लिए तैयार स्ट्राइकर पर बल्लेबाज प्रशांत जायनाकवा. इस बार स्क्वायर कट किया है, गेंद को ढकेलने की कोशिश, बड़ी गैप है और इस बार बड़ी गैप ढूंढने में कामयाब. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा. गेंद सीमा पार, चौकार. चिमणी गाडी आणि थार, चिमणी गाडी आणि थार, चिमणी गाडी आणि थार. आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, परंतु तो खूप शॉर्ट आखूड टप्प्याचा होता. पूर्ण वेल होता फलंदाजाकडे चेंडूकडे बघण्याचा, त्याला रूम बनवण्याचा. आणि तशा पद्धतीने त्याने स्क्वेअर कटचा फटका लगावला ज्या ठिकाणी डीप म्हणजे स्वीपर तैनात नव्हता. आणि अशा क्षेत्रामध्ये त्याने चेंडू भिरकावून दिला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार झालेला आहे फलंदाज. धावसंख्या 25 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 25 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार अलीबाग इनकी जानिब से गेंदबाजी करने के लिए तैयार. फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया. फील्डर वहां पर मिड विकेट में बनेंगे दर्शक. वकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार
थोडीशी खराब गोलंदाजी, कारण अगोदरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा, हा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा, अशा प्रकारे तुम्ही निमंत्रण देताय फलंदाजांना मोठे स्ट्रोक्स मारण्यासाठी. आणि अशा पद्धतीचे जे फलंदाज आहेत ना, जे पॉवर प्लेमध्ये खेळायला आलेले आहेत, ते चांगल्या दर्जाचे फलंदाज असतात. ते तुम्हाला असल्या चेंडूंना माफी तर नक्कीच करणार नाहीत. त्यामुळे 10 धावा 2 चेंडूंवर मोजाव्या लागल्या. पुन्हा फुलटॉस चेंडू, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये तयार आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. स्ट्राईकर रोटेट केली जाते, छोर बदलले जातात, सिंगल येतोय धावसंख्या. 1-1 धावसंख्येने धावफलक आपण बघतोय. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 32 रन्स, 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू आणि 48 धावांची अद्याप आवश्यकता आहे. सामना भरपूर लांब आहे अद्यापपर्यंत, कारण येणारं महत्त्वाचं षटक चॅलेंजिंग ओव्हर येणार आहेत. ते संघाच्या ज्या बाजूने झुकेल ना, सामना 90% त्या संघाच्या बाजूने झुकतो. परंतु बघूया या चेंडूंवर कशा पद्धतीने, अजूनही 2 चेंडू पॉवर प्लेचे येणार आहेत. तो जरूर इस ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज अजय पवार. साइकिल पर फिर से एक बार रोशन पाटिल. इस बार अच्छी गेंद मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास किया. फील्डर स्वीपर कवर से आएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश. और यहाँ पर देखिए आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए यहाँ पर 2 रन मुकम्मल. और 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन 2 विकेटों के नुकसान पर. यहाँ पर दूसरा आउट प्रगति पर. अजयने चांगला हा चेंडू टाकला होता, परंतु तेवढ्याच चांगल्या कल्पकतेने चेंडूला ढकललं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये होता. चेंडूला पर्यंत जो पोहोचला तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पळून 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू चांगल्या प्रकारे टाकण्याची अपेक्षा संघाच्या कर्णधाराकडून त्याच्याकडून बाळगली जाते. बघूया काय होणार. राऊंड विकेटचा मारा. चांगला चेंडू पॉवर प्लेचा, चांगला अंतिम चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय. ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर लेन डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा हा चेंडू होता. चांगला कमबॅक करून देणारा चेंडू. बघता बघता पॉवर प्ले समाप्त होतोय. 2 षटकांचा समाप्त खेळ होतोय आणि धावसंख्या झाली ती 34 धावा. उर्वरित 3 षटकं येणं महत्वाचं आहे आणि 3 षटकात म्हणजे 46 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 46 धावा. पंचांचा इशारा बघतोय आपण, चॅलेंजिंग ओव्हर. देखा जाए तो 18 गेंदे 46 रनों की जरूरत है. चैलेंजिंग ओवर. और यहाँ पर ये ड्रिंक्स ट्रॉली अजूनही मैदानात गेलेली नाही आहे. 3ऱ्या षटकानंतर जाईल, 3rd ओव्हर नंतर. परंतु चला पटापट, सामना जास्त वेळ रंगवायचा नाहीये. टीम मिटिंग्स नको आहेत, कारण भरपूर वेळ खर्च होतोय. 2 षटके पूर्ण, 34 धावा धावफलकावर आहेत. चॅलेंजिंग ओव्हर बघूया सुमेध पत्रे कशा प्रकारे यावेळेला हाताळेल. इस ओवर के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, क्योंकि चैलेंजिंग ओवर है. अगर इस ओवर में 10 रन चैलेंज एक्सेप्ट किया तो 5 रन प्लस होंगे. और गेंदबाजी करने वाली टीम 7 स्टार थर्ड टीम ने इस ओवर में 10 रन के नीचे रन दिए तो 5 रन माइनस होंगे. तो जरूर ये लकी ड्रॉ है. इस लकी ड्रॉ में क्या गेंदबाजी करने वाली टीम कामयाब होगी या फिर बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पर कामयाब होगी. यहाँ पर लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम के ऊपर जरूर विश्वास है, क्योंकि उनके सामने रोशन और साथ देंगे गणेश जायनाकवा. गेंदबाजी के लिए तीसरी ओवर की जिम्मेदारी रफ्तार का सौदागर अलीबाग एक्सप्रेस और 7 स्टार थर्ड टीम के कप्तान. कप्तानी पारी करनी होगी. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा और मुसीबत में है टीम. तो मुसीबत से बाहर निकालना होगा. उत्तरदायित्व, जिम्मेदारी अपने कंधे पर लेनी होगी. और वो गेंदबाज है थलेन की जानिब से गेंदबाजी करेंगे गेंदबाज सुमित सुनील पत्रे. सेकंड पर प्रशांत जायनाकवा. क्षेत्ररक्षण त्याने अतिशय योग्य रीतीने सजवलेलं आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. अतिशय चांगलं पूरक अशी गोलंदाजी करणं आवश्यक आहे त्याच्या षटकासाठी. पहिला चेंडू खराब होता, मारण्याचा प्रयत्न करतोय, मारणाड होते लेग डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि चेंडू जातोय मात्र लॉंग ऑफच्या वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. परंतु पंचांचा इशारा येतो याच दरम्यान हा चेंडू बीमर आहे म्हणून. परंतु बघूया त्याला चॅलेंज केलं जाते का. चेंडू कशा पद्धतीने आहे, फुलटॉस चेंडू होता, परंतु तोच त्याच वेळेला असं वाटत होतं की डीप स्क्वेअर लेगला जर तो स्ट्रोक गेला तर तो सहज षटकार जाईल. परंतु तो चेंडू गेला तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, तिथे झेल पकडला गेला. पंचांना 3ऱ्या रेफर केलं जातंय. थर्ड अंपायर इज ऑन अ ड्युटी. थर्ड अंपायर को रेफर किया है. दूध का दूध पानी का पानी, tenniscricket.in की जुबानी. क्या ये गेंद फेयर होगी या फिर ये नो होगी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. लोणारे संघाचे पाठीराखे बोलतायत की हा चेंडू नो असू दे. त्याचप्रमाणे 7 स्टार संघाचे पाठीराखे
अशी विनंती करतात, प्रार्थना करतात की हा चेंडू फेअर असू दे, म्हणजे विकेट सुद्धा प्राप्त होईल. बघूया काय घडणार. इसीलिए तो कहते हैं ना, रख हौसला खुद पर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है, हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. यह भी मुकद्दर की बात है. क्या ये जवाब होगा थर्ड अंपायर के द्वारा. tenniscricket.in की जुबानी लाइव टेलीकास्ट यहाँ पर वीर दमदार अमदार प्रीमियर लीग सीजन 3 का ये थरार. शानदार मैच, शानदार आयोजन, दमदार आयोजन. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026चा थरार आपण अनुभवतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने मागचे 4 दिवस आपण बघत होतो. 5वा दिवस सुद्धा अतिशय चांगल्या रंगतदार स्पर्धा बघायला मिळालेली आहे आणि प्रेक्षकांनी खरोखर त्यांचं अभिनंदन करेन किंवा आभार प्रकट करेन की त्यांनी या स्पर्धेला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. रोज आपण बघतोय प्रत्येक स्टँडमध्ये जवळजवळ अतिशय अति चांगल्या प्रकारची गर्दी. परंतु याच वेळेला पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ बीमर, नो बॉल. यस, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट. और स्क्रीन पर हम देख रहे हैं एक चाय दो खारी, नाम है नीलेश मलवारी. उनका भी स्वागत है. फ्री हिट की गेंद फिर से एक बार सुमित पत्रे गेंदबाजी करने के लिए तैयार. फ्री हिट की गेंद, क्या नतीजा होगा स्क्रीन पर हम देख रहे हैं. फिर से एक बार सुमेधवर थोडासा दबाव आल्याचं जाणवते थोडंसं, परंतु त्याला हा दबाव झिडकारून द्यावा लागेल, चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल. कारण कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु चांगला स्ट्रोक्स, परंतु फ्री हिटचा फटका आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धाव एकच मात्र मिळणार आहे. 2 वेळा म्हणजे दोन्ही फलंदाज बघा, नो बॉल तुमचा असेल तर किती नुकसान होते. अगोदर फलंदाजी करत असताना फलंदाज बाद झाला तर प्रशांत जायनाक्वा, यावेळेला फ्री हिट होती, यावेळेला सुद्धा झेल झाला होता. परंतु दोन्ही फलंदाज बचावले जातात. परंतु चांगली गोलंदाजी. 3 धावा एका चेंडूवर आता खर्च झालेले आहेत. पहिला चेंडू नो बॉल +1, आता ही 1 धाव. फिर से एक बार अच्छी गेंद वाइड स्पीड ऑन की दिशा में खेल दिया विक्रम थले गेंद के नीचे. एक ही रन पर संतुष्ट होना होगा. अलीबाग एक्सप्रेस अभी थोड़ी सी रूट पे आती हुई, क्योंकि आवश्यकता है. आज अगर देखा जाए तो संघ मालक सम्माननीय आदरणीय सौभाग्यवती मानसीताई दलवी ने रखा हुआ विश्वास 7 स्टार थल. आज 7 रन रागिनी दुआ कर रहे, प्रे कर रहे. आज इस मैदान पर हमारी टीम को जीतना है. और उसी साथों साथ अगर देखा जाए तो टीम लक्ष्मी रिसोर्ट लोनारे ये भी संघर्ष करी, वो भी दुआ कर रही है कि हमें जीतना है, पर एक को जीतना है. पर शानदार गेंदबाजी फिर से एक बार सुमित पत्रे. ओहो, इस बार लोअर फुल टॉस गेंद. बल्लेबाज थोड़े से फंस गए थे, जरूर नहीं माइंड में अलग कुछ था करने का, पर डबल माइंड हो गए और उसकी वजह से 1 ही रन प्राप्त होता हुआ. 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 39 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर. हे व्हेरिएशन पाहिजे गोलंदाजाकडे. अतिशय चांगली समय सूचकता बाळगली. शेवटच्या क्षणाला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. फलंदाजाला बुचकळ्यात पडलं. 3 चेंडू झालेले आहेत, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात सुमेधने. आता 3 चेंडू 5 धावा काढायच्या आहेत त्या लक्ष्मी रिसॉर्ट संघाला आणि वाचवायच्या आहेत त्या सुमेध बद्रेला. बघूया कशा प्रकारचं हे द्वंद्व, क्रिकेटचं द्वंद्व नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा बघायला आवडणार आहे. हे द्वंद्व बघायला नक्कीच मजा येणार आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावा पाहिजे. सामन्याचा निकाल नंतर बघू, परंतु या षटकाचा निकाल बघूया. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. 1 धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होणार का? चांगला फेक त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. मुहिब रोगे त्या ठिकाणी थ्रो करतात. थ्रो थोडासा लेट होता, परंतु थेट होता. एकच धाव मिळालेली आहे. आता अर्धा टप्पा झालेला आहे. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. परंतु हे महत्त्वाचं षटक आहे ना, त्यामध्ये काय होईल त्याच्यावर सामन्याचा निकाल लागेल. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 2 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. सुमित पत्रेकडे नजरा लागल्यात, रोशन पाटीलकडे नजरा लागलेल्या आहेत. कशा पद्धतीने हे चेंडू हाताळले जातील. 2 चेंडू 4 धावा. तो इस बार देखिए अच्छी गेंदबाजी कर रहे यहाँ पर. 1 गेंद और 3 रनों की जरूरत. अगर दर्शकों आपको गेंदबाजी पसंद आई तो अलीबाग एक्सप्रेस सुमित पत्रे के एक बार जोरदार डले होने दे, क्योंकि पहली गेंद नो डाली थी, उसके बाद क्या कमबैक किया है. 1 गेंद और 3 रनों की जरूरत चैलेंज कंप्लीट करने के लिए. और स्क्रीन पर हम देख रहे हैं
सौभाग्यवती मानसी दलवी साहब तालियां बजाकर हौसला अफजाई करते हुए होना भी चाहिए 7 स्टार थल की पूरी दारोमदार कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। एक गेंद 3 रनों की जरूरत, चैलेंजिंग ओवर क्या होगा इस गेंद के ऊपर, जरूर सभी दर्शक की निगाहें सुमित पत्रे के ऊपर। शेवटचा चेंडू अतिशय महत्वपूर्ण चेंडू आहे, एक चेंडू 3 धावांची गरज। चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, परंतु पंचांचा निर्णय येतो यावेळेला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, इट्स अ वाईट बॉल। परंतु त्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे हायकोर्टामध्ये, आव्हान बघूया कशा पद्धतीने जाईल। रिव्ह्यू समाप्त झालेला आहे। बेचाळीस धावा धावफल करायत, एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे। हा निकाल बघूया आपण काय होते तो। वाईट पकडून 42 धावा झालेल्या आहेत, परंतु बघूया पंचांकडे आपण बघतायत, पंचांकडे जमा झालेले आहेत सर्व खेळाडू, निर्णय मागतायत। हॅलो, रिव्ह्यू एक्झॅक्टली लॉस्ट झालेला आहे काय ते चेक करा एकदा। महत्वपूर्ण चेंडू होता, पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा आलेला आहे त्याच्यामुळे, आणि रिव्ह्यू समाप्त झालेला होता 7 स्टार संघाचा, त्याच्यामुळे 1 धाव या ठिकाणी अतिरिक्त होते। आता बघूया, 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे। शेवटचा चेंडू आहे, अप्रतिमरित्या हाताळला होता, पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉलचा 1 धाव अतिरिक्त वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे हे षटक पॉवर प्ले जिंकण्यासाठी। सुमित पत्रे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या षटकात मारा पडल्यानंतर दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक करताना बघितलं त्याने, अद्यापपर्यंत उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केलेला आहे। हा शेवटचा चेंडू त्याच्या षटकातील असेल। जबरदस्त, वेल डन, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम थ्रो विक्रम थळेचा। सरळ प्रेक्षकांच्या, क्षेत्ररक्षकाच्या हातात यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केलेली नाहीये आणि या ठिकाणी चॅलेंज जिंकलेला आहे 7 स्टार थल संघाने। डीजे ठिकाणी इक्वेशन बघा अशा पद्धतीने असणार आहे। धावसंख्या किती झालेली आहे, तर धावसंख्या झालेली आहे
38 धावा, 5 मायनस झाल्या होत्या. आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी, म्हणजे 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. 42 रन्स रिक्वायर्ड, 12 डिलिव्हरीज रिमेनिंग. 12 चेंडू 42 धावा. नवीन बॅटर मैदानात जातोय, प्रणय शेळके. रोशन पाटील आणि प्रणय शेळके यांची जोडी मैदानात आहे आणि आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 42 धावांची. या मैदानावर हे आव्हान अशक्य असं नाहीये. जर चांगली फलंदाजी केली दोघांनी सुद्धा, आणि दोघांकडे ती क्षमता सुद्धा आहे 12 चेंडूत 42, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती 7 स्टार संघाच्या गोलंदाजांना कोणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय. 34 षटक घेऊन येतो गोलंदाज निमिष माने, ज्याने मागच्या मॅचमध्ये आपण बघितली होती लेफ्ट हँड चायनामॅन गोलंदाजी करत होता. लाजवाब गोलंदाजी. मी मगाशी म्हटलं होतं की त्याची गोलंदाजी बघताना आम्हाला आऊच्या गोलंदाजीची आठवण झाली होती, आम्हाला सुनील इंदुलकर आठवला होता, आम्हाला सँडी आठवला होता. एक सुप्रसिद्ध चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली. तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज फिर से एक बार, ओहो फिरकी का जादूगर नन्ना मुन्ना. जिस तरह से राहुल जुगाड़ी अपनी उंगलियों को घुमाते हैं, उसी तरह से यहाँ पर निमिष माने पहली गेंद के ऊपर उंगलियां घुमाते हुए पहली गेंद डॉट. इक्वेशन बदलता हुआ 11 गेंदे 42 रनों की जरूरत. एक शानदार मैच, कांटे की टक्कर. एक तरफ है लक्ष्मी रिसोर्ट लोनारे, तो एक तरफ है 7 स्टार थल. ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध. आज इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर तलवार क्रीड़ांगन. फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर वहां पर. ओहो बाज की फाटली निमासली पलाली. इस बार देखिए अजय पवार के सामने खराब फील्डिंग. इसीलिए तो कहते हैं ना अजय पवार, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई. खराब फील्डिंग और उसका खामियाजा यहां पर 2 रनों का प्राप्त करते हुए 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 40 रन स्कोर कार्ड पर. रोशन पाटील जोपर्यंत मैदानात आहे ना, तोपर्यंत सामनाची बाजी पलटवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बघूया कशा पद्धतीने मॅच होईल, कारण 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 40 धावांची आवश्यकता. आहा क्या बात है, क्या बात है. मी अगोदरच मोठ्या मोठ्या महान खेळाडूंची नावं घेतली होती आणि त्याची गोलंदाजी बघताना मला तशा पद्धतीची आठवण होत होती. थळमधला शंकर बाडा त्याच पद्धतीचा गोलंदाज होता, लेग ब्रेक गोलंदाज. हा सुद्धा गोलंदाजी चांगला करतो, पण हा डावखुरा गोलंदाज आहे. विकासाला थोडंसं थांबवतोय. सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपये आत्तापासून आणि प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये आत्तापासून. एब्सोल्युटली देखा जाए, ना लाखों में देखा ना हजारों में देखा, ना लाखों में देखा ना हजारों में देखा. गम देने वाले हैं दुनिया में, पर खुशी देने वालों में हमने आमदार महेंद्र शेठ को देखा. एक बार जोरदार तालियां. यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम के लिए भी अपॉर्चुनिटी और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए भी अपॉर्चुनिटी है. गेंदबाजी के लिए फिर से एक बार निमिष माने. हो बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. डॉट गेंद यहाँ पर, हर एक डॉट गेंद आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाजी करने वाली टीम 7 स्टार थल टीम के लिए. म्हणजे बघा भाईजान, मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला, सॉरी फॉर डिस्टर्बन्स, परंतु दोनही संघांना आमदार साहेब सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. भाईजान 5वं पर्व चालू आहे, 3रं पर्व चालू आहे या स्पर्धेचं. आणि या 3ऱ्या पर्वात आपण भले भले चांगले चांगले गोलंदाज बघितलेले आहेत, परंतु सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी आहे ना, ती मला याची पावलेली आहे. अतिशय चांगलं प्रभावित केलेलं आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी निमिष मानेने सर्वांना प्रभावित केलेलं आहे. मॅन फ्रॉम मांडवा, अप्रतिम दर्जाची दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून अद्यापपर्यंत बघायला मिळालेली आहे. लाजवाब. फलंदाजाला चकवणारी समोरून लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. वाह भाई वाह. और यहाँ पर देखिए कुमार वीर
अभिराज दलवी साहब इनके तरफ से अगर ये मुकाबला जीतती है तो 5,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा और वो कारनामा यहाँ पर कर दिखला है गेंदबाज निमिष माने ने कंजूसी गेंदबाजी आज इस प्रतियोगिता में कमाल धमाल बेमिसाल आक्रामकता की गेंदबाजी करते हुए निमिष माने कमाल की गेंदबाजी 3 रन खर्च किए विकास सर इस ओव्हर में शानदार गेंदबाजी हे टर्निंग पॉईंटचं षटक असते चौथं षटक म्हणजे लास्ट ओव्हरला किती धावा ठेवण्या जाईल परंतु त्याने अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे त्याच दरम्यान आपण बघितलं होतं आमदार साहेबांनी पुन्हा एक बक्षीस लावलेलं आहे जर 7 स्टार संघ विजयी झाला तर त्या संघासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येणार आहे 7 स्टार संघासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सामना जिंकला तर एक बार देखिए इक्वेशन बदलता हुआ 6 गेंदे 39 रनों की जरूरत चमत्कार को नमस्कार करना होगा ओम बट स्वा कहना होगा अगर 6 गेंदों में 6 छक्के लगाते फिर भी यहां पर 7 स्टार थल टीम जीत सकती है कुमार वीर अभिजीत अभिराज दलवी साहब इनके तरफ से विनिंग टीम के लिए 5,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा 7 स्टार थल टीम जीतती है तो 5,000 और सम्माननीय आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब इनके तरफ से हर छक्के के लिए 2,000 रुपए का कैश प्राइज कपाल की गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आखिरी ओवर लेकर तन्मेश बानकर साइकिल पर बल्लेबाज फिर से एक बार रोशन पाटिल पर इस बार पहली गेंद शानदार गेंद पहली गेंद डॉट करने में कामयाब यहां पर इक्वेशन बदलता हुआ आने वाली 5 गेंदे 39 रनों की जरूरत क्रिकेट का थरार जहां पर नजर जा रही है वहां पर प्यारे दर्शक हमें नजर आते हुए ये पहुंच पाती है वीर दमदार आमदार प्रीमियर लीग की इसे एक बार ऑन साइड में खेल दिया है गेंद टन टनाटन चलती है क्या 9 से 12 डीजे साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे लय दमदार आपला आमदार थँक यू डीजे मास्टर देर आहे दुरुस्त न म्हणता येणार नाही कारण पण तू आते आते थोडीशी देर कर दी उशीर आलेला हा षटकार चांगला चेंडू तन्मेश बानकर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय आता मात्र तन्मेशने चांगली गोलंदाजी टाकायला सुरुवात केली आहे पहिल्या मॅचमध्ये थोडासा मार खाल्ला होता सामना थोडासा निसटला होता परंतु आता मात्र त्याच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे ना सुमेध पत्रेने संघाच्या कर्णधाराने तो सार्थ ठरवतोय 3 चेंडू टाकलेत एक षटकार जरूर गेला आहे विकास सर अगर देखा जाए तो माधुरी भाभी के हीरो शैलेश वर्तक बैनर लेकर यहाँ पर खुश सेलिब्रेशन करते हुए क्योंकि उन्हें पता है 7 स्टार थल का रफ्तार का सौदागर सुमेध सुनील पत्रे की टीम आज इस मैदान पर संघर्ष के नजदीक आती हुई जीत के नजदीक आती हुई पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल है और इस बार देखिए गिली गिली अम्बा खुश हो गई रंबा और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा षटकार हैदराबाद के 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 36 धावांची आवश्यकता आहे रोशनच्या बॅटमधून या 26 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे रोशनच्या बॅटमधून थोडेसे उशिरा का होईना परंतु 2 षटकार आले त्याने हा घ्या तिसरा या षटकामधील अप्रतिम स्ट्रोक या ठिकाणी चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार आणखी एक दर्जेदार षटकार नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीचे आमदार महेंद्र दळवीचे आमदार महेंद्र दळवीचे आणखी एक घ्या आणखी एक जोडा लगातारचा हा तिसरा षटकारांची हॅट्रिक नंबर तब्बल 21 परंतु सामना 7 स्टार संघ थर्ड संघ जातोय सुपर 16 मध्ये वेल डन 7 स्टार वेल डन रणरागिणींचा हा संघ 7 रणरागिणींचा संघ अंतिम 16 मध्ये पोहोचतोय खूप खूप अभिनंदन प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट
प्रीमियर लीग भरली पडते 3 वर्ष दमदार प्रवास असा Thank you so सुरू much. आहे सलगे येस मॅन ऑफ द मॅच आपण तोपर्यंत घोषित करूया, कारण सामना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघायला मिळाला. 5 षटक अतिशय जबरदस्त टाकलं, 3 धावांचं षटक होतं. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने संघ अडचणीत असताना अतिशय चांगल्या दर्जाची खेळी केली, 7 चेंडूंचा खेळ केला आणि आपले वयाची तमा न बाळगता तब्बल 29 धावांची खेळी केली, तोच नवगाव गावचा रहिवासी, नवगावचं एक चांगलं सुखद स्वप्न पडलेला हा खेळाडू विनोद वाटकरे. नो डाउट विनोद वाटकरे, पुराना शेर आज वापस आ गया, इलाका भी हमारा धमाका भी हमारा. खेळी यावेळी खेळलाय. संपूर्ण वर्ष थोडासा आजाराने त्रस्त होता, त्यानंतर तो बाहेर आला आणि काय कमालीची बॅटिंग करून दाखवलेली आहे. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये घणाघाती प्रहार केले. त्याचसोबत सुमेध पत्रे पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा अपयशी ठरला, पण त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी. येस, षटकारांचं थोडंसं अपडेट्स द्या आम्हाला अपोजिट टीमचं, अर्थातच लक्ष्मी रिसॉर्टचं. सन्माननीय सोगावचे नसीमजी कूर आणि त्यांची संपूर्ण टीम सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या भेटीसाठी इथे आलेली आहे. त्यांचं या मुख्य मंचावर